या संदर्भातच आमच्या आमदारांनी 255 कोटीची कामं केलेली आहेत. अशोक बापूंना ताकदीनं विजय करायचं, महायुतीचा ताकदीनं विजय करायचं असा आम्ही निश्चय केलेला आहे. महायुतीची सत्ता येणार आहे हे लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे. कुंभोजमधून महायुतीकडून 6000च्या पुढे आम्ही मतदान. अशोकराव माने बापूंना आमदार करतील. या ठिकाणी नारी शक्तीचा सन्मान करून त्यांच्या कुटुंबाला हातभार लावलेला आहे. हे कदापि कुठलीही माता भगिनी या ठिकाणी विसरणार नाही. आणि आमदार राजूभाऊ साहेबांचं काम हे लोक जनतेला माहीत आहे. न्यूज मराठी 24ने विधानसभा निवडणूक निमित्ताने घेतलेल्या सर्वपक्षीय चाय पे चर्चामध्ये आज हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील कुंभोज तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जनसुराज्य, ताराराणी आघाडी, अपक्ष व इतर सर्वच पक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले. पहा चाय पे चर्चा न्यूज मराठी 24 वर. आकाराने विस्तारानं जास्त असणाऱ्या कुंभोज गावची मतदारसंख्या जवळजवळ 11,500 आहे. या गावात सर्वच गटातटाचे प्रतिनिधी काम करत आहेत. आगामी हातकंडे विधानसभेच्या रणधुमाळीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून कुंभोज गावामध्ये एक आमदार ठरवण्याची क्षमता असणारं मतदान या गावात आहे. या गावात आज आपण चाय पे चर्चा या विषयावर चर्चा करत असताना सर्वच गटातटाचे नेते इथे आपल्याजवळ उपलब्ध आहेत. आपण या सर्वांना विचारतोय की हातकणंगल्याचा आमदार कोण असावा, का असावा, याबद्दल आपली नेमकी भूमिका काय असावी. विकास आघाडीच्या वतीनं मी जे मत मांडणार आहे ते गेल्या 5 वर्षातील माननीय आमदार राजूबाबा आवळे यांनी केलेली विकास कामं आणि त्या विकास कामाच्या जोरावरतीच आम्ही परत एकदा जनतेकडं आशीर्वाद मागण्यासाठी उभा राहिलेलो आहे. आणि आमदारांनी आमच्या सांगितलेलं आहे की सर्वच प्रश्न काय मी ह्या 5 वर्षात सोडवतो आहे असं नाही. 255 कोटी हा त्यांनी जो कार्य केलेला आहे त्या कार्याचा आकडा त्यांनी सांगितलेला आहे. मग हजारो कोटीची कामं केली आणि असं कोणतंही प्रत्यक्षात अवास्तव न सांगता जे केलेलं काम आहे त्या कामासंदर्भातच आमच्या आमदारांनी 255 कोटीची कामं केलेली आहेत. आणि सर्वच प्रश्न मतदारसंघातली सुटलेले आहेत असं नाही. जे मतदारसंघातील प्रश्न राहिलेले आहेत त्या प्रश्नांचा येणाऱ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्यामुळं ठामपणाने आम्ही सांगू शकतो की येणाऱ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक 10 वर्षाचा अनुभव असताना आणि वडिलांची पुण्याही 25 वर्षाची असताना की आम्हाला महाविकास आघाडीच्या या नात्यानं राज्य मंत्रिमंडळात समाविष्ट होईल आमच्या आमदार राजूबाबा आवळेंचा. आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे मतदारसंघातील अनुत्तरित प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा नक्कीच आम्ही पाठपुरावा करणार. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून सर्व गटांनी म्हणजे आवडे साहेब असू देत, विनय कोरे साहेब असू देत, आपले माधवराव महाडिक साहेब असू देत, अमल महाडिक साहेब असू देत, परत यड्रावकर साहेब आहेत, सगळ्यांनी मिळून अशोक बापूंना ताकदीनं विजय करायचं, महायुतीचा ताकदीनं विजय करायचं असा आम्ही निश्चय केलेला आहे. काल परवा 2 दिवस आम्ही सावकर, माधवराव महाडिक, विनय कोरे सावकर सगळ्यांच्याबरोबर चर्चा करून एकमुखी महायुतीचा उमेदवार 100% निवडून देणार ही आम्ही ग्वाही देतो. नमस्कार, मी कुंभोज निवास माने. भगव्यासी एकनिष्ठ असं जे एकनाथ साहेबांनी धोरण धरलेलं आहे बाळासाहेबांच्या विचाराशी, त्यासाठी महायुतीने दिलेला उमेदवार आहे अशोकराव बापू. ह्यांच्या पाठीशी आम्हाला एकनिष्ठ आम्ही त्यांच्याबरोबर असणार आहे. ह्यानंतर आपल्या इथं जर कमतरता बघायला गेलंच तर विकास जर होत असेल महायुतीची सत्ता येणार आहे हे लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे. त्यात दुमत कुणाचं असावं असं मला वाटत नाही पहिल्यांदा की लाडक्या बहिणींनी ठरवलेलंच आहे की बाबा महायुतीचं सरकार आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणार आहेत. तर आपल्या जवळच्याच मतदारसंघ जर शिरोळ बघितला आपण तर 1000 कोटीची कामं झालेली, हजारो आकड्यात, 100-200 कोटीत नाही, हजारो कोटीत. तर आपण इथं कमी पडतो आहे. सत्तेत असणं म्हणजे काय आहे आणि मतदारसंघाचा विकास असणं सत्तेत असल्यानंतर. आणि आपण ह्या वेळेला येणारं हे भगवं तोरण एकनाथ शिंदेच्या साक्षीनं बांधूया आणि बापूंना प्रचंड मताने निवडून देऊया. नमस्ते, मी अमोल गावडे. जनसुराज पक्षाकडून माननीय अशोकराव माने बापूंना यांना उमेदवारी मिळाली, महायुतीकडून उमेदवारी मिळाली. आता बाबासाहेबांनी सांगितलेल्या पद्धतीनं आव्हाडेदादा असतील, महादेवराव महाडिक असतील, दर्शीलदादा असतील, यड्रावकर साहेब असतील, परत मुश्रीफ साहेब, या सगळ्यांच्या माध्यमातून बापूंनी आमदार नसताना ह्या 5 वर्षात बराचसाच हातकणंगले मतदारसंघाचा विकास केला म्हणजे कोट्यवधी निधी आणला.
आमदारपद नसताना आणि त्या आमदारपद नसताना त्या माध्यमातूनच आम्ही लोकांच्याकडून जनतेकडून मतं मागून आम्ही बापूसनी आमदार करणार आणि कुंभोजमधून महायुतीकडून 6,000च्या पुढं आम्ही मतदान. मी ॲडव्होकेट अमित साजनकर, संचालक राजाराम सहकारी साखर कारखाना. आता हो गाठलेल्या विधानसभेच्या इलेक्शनसाठी इथून महायुतीकडून आदरणीय अशोकराव माने बापू यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. या महायुतीसाठी आदरणीय माधवराव महाडिक साहेब, अमल महाडिक साहेब, प्रकाश आवडे साहेब, यड्रावकर साहेब आणि आमदार विनय कोरे साहेब या सर्वांच्या माध्यमातून अशोकराव माने बापू यांनी उमेदवारीसाठी खूपच चांगलं पाठबळ मिळालेलं आहे. या ठिकाणी अशोकराव माने बापू या 5 वर्षामध्ये पहिली 2.5 वर्षे ते इथे महायुतीची सत्ता नसतानासुद्धा त्यांनी स्वखर्चाने बऱ्याच पद्धतीने निधी दिलेला आहे. त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये भरघोस निधी मतदारसंघात आणलेला आहे. त्यामुळे एक सक्षम असं एक नेतृत्व उमेदवार या ठिकाणी महायुतीचा आलेला आहे. आणि जसं यापूर्वी लोकसभेला महायुतीला जसं या महायुतीत जे हातकणंगले तालुक्यातील महाडिक गट असेल, कोरे गट असेल, आवाडे गट असेल आणि यड्रावकर गट यांनी जे एकत्रित ताकद दाखवून महायुतीचे धैर्यशील दादा माने खासदार आणले, तसंच या पद्धतीने याच विधानसभेला आदरणीय सर्वच गटाचे या ठिकाणी एक दिलाने एकत्र येऊन अशोकराव माने बापूंना आमदार करतील अशी मला आशा वाटते. शिवसेना उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे तमाम हातकणंगलेच्या विधानसभेच्या सर्वच मतदारांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या पद्धतीनं सर्वच महाविकास आघाडीचे नेते मंडळी खरोखर उद्धव ठाकरेंचं काम कोरोना काळामध्ये 2.5 वर्ष कशा पद्धतीनं काम केलं, महाराष्ट्राला तारण्याचं काम उद्धवसाहेबांनी केलं. सातत्यानं ह्याच पद्धतीनं की हातकणंगले मतदारसंघामध्ये चांगला झंझावात राजूबाबांनी विकासकामामध्ये जोर दिला आणि ह्या हातकणंगलेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी बाबांनी चांगला निधी आणला. इथून पुढं परत बाबांना संधी मिळाली आणि मिळणार ह्यात काय तीळमात्र शंका नाही. हे संपूर्ण भगव्याचं वार आहे की सत्ता येत्या सत्ता जात्या. बघितलं लोकांनी की महागाईचा भयंकर झालेला आहे. तेल प्रत्येक किलोला 20-25 रुपयानं महाग झालेलं आहे. तरी लाडक्या बहिणीचं 1,500 रुपये द्यायचं आणि 3,000 काढून घ्यायचं, हे सगळं कुठं बोल थापाला शेतकरी आणि मतदार बळी पडणार नाही. तर आमच्या ह्या मतदारसंघामध्ये जयवंतराव आवळे पुन्हा आमदार होतील ह्यात काय तीळमात्र शंका नाही. मी संपूर्ण हातकणंगले मतदारांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं मनोग संपतो. या ठिकाणी उभे असणारे महायुती, महाविकास आघाडी आणि शेतकरी संघटना अशा 3 घटकामध्ये 3 उमेदवार या ठिकाणी रिंगणात उभे आहेत. पण खऱ्या अर्थानं आम्ही सांगतो की या ठिकाणी महायुतीचा जो उमेदवार आहे आदरणीय दलित मित्र डॉक्टर अशोकरावजी माने हेच निवडून येणार. याला सक्षम कारण म्हणजे असं आहे की विद्यमान आमदारांनी केलेलं विकास काम हा त्यांचा एक प्रोटोकॉल आहे. त्यांचं कर्तव्य की निधी देणं हे त्यांचं काम आहे. पण या ठिकाणी निधी देत असतानासुद्धा शेतकरी हा घटक वंचित कुठंतरी राहिलेला आहे. पाणंद रस्ते कुठंतरी मागं पुढं राहिलेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचा कल या ठिकाणी निश्चितच कुठंतरी बदललेला आहे. यामध्ये एक भर म्हणजे आपल्या माता भगिनींना ज्यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे त्या माता भगिनींनासुद्धा या ठिकाणी शिंदे सरकार असतील, देवेंद्र फडणवीसांचं भाजप सरकार असेल, त्यांनी या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देऊन प्रोत्साहनपर 1,500 रुपये अनुदान या ठिकाणी देऊन या ठिकाणी नारी शक्तीचा सन्मान करून त्यांच्या कुटुंबाला हातभार लावलेला आहे. हे कदापि कुठलीही माता भगिनी या ठिकाणी विसरणार नाही. आणि यानंतर एखाद्या गरीब बापालासुद्धा एखाद्या मुलगीला चांगल्या शिक्षणासाठी करत असतानासुद्धा उच्च शिक्षणासाठी सरकारनं फी माफ करून उच्च शिक्षणाचं धोरण या ठिकाणी चांगलं आखलेलं आहे. आणि अशानंतर शेतकरी मोठा पिचलेला आहे. या ठिकाणी उसाल दर नाही आहे. ही परिस्थिती गेल्या 4 वर्षामध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. अशामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या सरकारनं, या महायुती सरकारनं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे. प्रसंगी येणाऱ्या काळामध्ये पुढील वीज बिल हा मोफत केलेला आहे. हा सगळ्या घटकाचा विचार करता आणि लोकसभेचा विचार करता लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं जो कौल दिला महाविकास आघाडीचा त्याच्या आज प्रतिसाद या ठिकाणी उमटतात की आम्ही जो दिलो तो कुठंतरी आम्हाला बदल पाहिजे. कारण आमच्या महिलांना, आमच्या मुलींना आणि आमच्या शेतकऱ्यांना सन्मान देणारं जर कुठलं सरकार असेल तर ते महायुतीचं सरकार. बाळासाहेब ठाकरे गटाचा शहर प्रमुख दीपक कोळे. सर्वप्रथम मी एवढंच बोलते की
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीला भरघोस मतांना राजूबाबा आवळे यांना विजय करायचा प्रयत्न आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गट करेल. संदीप भोसले, मुश्रीफ साहेबांचा कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुंभोजचा अध्यक्ष आणि आता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात बापूंना जनस्वराजमधनं तिकीट मिळालेलं आहे आणि ज्या मागं मुश्रीफ साहेब असतात तिथं विजय पक्काच असतो. त्यामुळे आम्ही बापूंना निवडून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. कार मी आकाश पाटील. आज चाय पे चर्चा या ठिकाणी अपक्ष उमेदवार अजित कुमार देवमोरे यांच्या वतीने बोलत असताना या मतदारसंघात एक सर्वसामान्य तरुण म्हणून एक सर्वसामान्यांचं एक नेतृत्व म्हणून अजित देवमोरे यांनी रेशनच्या बाबतीत असून दे किंवा अतिक्रमणाच्या बाबतीत असून दे, पूरग्रस्तांच्या बाबतीत असून दे, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जनतेचे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि इथून पुढे ते त्यांचं काम सुरूच आहे. एक सर्वसामान्य नेतृत्व म्हणून हातकणंगले तालुक्यातील ही जनता त्यांना भरघोस मताने विजयी करेल असं मी बोलतो आणि थांबतो. जे काय राजकीय पक्षांनी उमेदवार दिलेले आहेत ते या मतदारसंघातले नसून ते बाहेरून आणलेले उमेदवार आहेत. ह्या जनतेला 40 वर्षाची प्रतीक्षा आहे की या मतदारसंघातला उमेदवार मिळणार आहे का नाही. मग जनतेनेच ठरवलेलं आहे की आता एक आम्ही स्थानिक उमेदवार देऊ आणि त्यांना निवडून आणू. आमदार राजूबाबा आवळे साहेब यांचं विकासाचं काम भरपूर झालेलं आहे. आत्ताही त्यांनी विद्यमान आमदार आहेत, ह्यापुढे त्यांनी विद्यमान आमदारच राहणार. महाविकास आघाडी करून तिन्ही पक्षाकडून जास्तीत जास्त ताकदीनं आम्ही त्यांना निवडून आणण्याचं काम आणि विजयाचा गुलाल लावण्याचं काम आम्ही हाती धरलेलं आहे. तसेच शेवटी लोकांचा आवाज बोलत नसतो, आमदार साहेबांचं काम बोलत असतो. जनता हुशार झालेले आहेत. मतदानाच्या आधी काय होईल ते सांगता येईल. मतदानाला जाताना लोक मेंदूचा विचार करतात, मनाचा विचार करत नाहीत. कारण की शेवटी काम बोलतो, लोकांचा आवाज बोलत नाही. आणि आमदार राजूबाबा साहेबांचं काम हे जनतेला माहीत आहे. आज पण विकास झाला आज पण जे काही आमदार म्हणतात पण ते विकास झाला, पण त्यांच्या घरचा झाला कोणाचा झाला हे आम्हाला माहीत नाही. पण ज्या पद्धतीनं काम केलं त्याच्यापेक्षाही चांगलं काम अशोकराव माने बापू करू शकतात. आज कुंभोज येथे झालेल्या चाय पे चर्चा या कार्यक्रमात महाविकास, महायुती, शेतकरी संघटना, शिवसेना, सर्व जनस्वराज्य पक्षाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास युतीनं आपण केलेल्या कामावर राजूबाबांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं. तर महायुतीनं आपण काय करणार, महायुतीनं आत्तापर्यंत राज्यात केलेले विकास कामांच्या जोर आपला विजय निश्चित असलेलं सांगितलं. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी साहेब देतील तो आदेश मानून आपण जे आदेश दिला त्या आदेशाचे पालन करणार असं सांगितलं. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांनी दिलेल्या मिंचेकरांचा पाठिंबा ग्रहीत म्हणून मिंचेकर यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असं सांगितलं. तर स्थानिकचे उमेदवार अजित देवमोरे यांच्या कार्यकर्त्यांनी उचला उमेदवार न देता स्थानिकच्या उमेदवाराला प्राधान्य द्या अशाचं मत व्यक्त केलं. या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी न्यूज मराठी 24च्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद.